तर फायनली गाईस आपण आता मुळा नदीपाशी पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इथला नजारा, डोंगर, इथं पाणी पण आहे पिण्यासाठी, छान आहे. तर इकडे नजारा बघू शकता तुम्ही, खतरनाक. तर गाईस ही मुळा नदी येते इकडून वरतून आजोबाच्या डोंगराकडून, इकडंच आहे ते, इथून अशी इकडून अशी नदी खाली येते इथं. तर आम्ही इकडून आलो, इकडे एक वाडे, त्या वाडीकडून आलो, जायचं आहे आता आम्हाला इकडं वर. तुम्ही कंटिन्यू बघा. कसं काय पाणी जायचे, खतरनाक, थंड आहे चांगलं. गाईस काल भरपूर इकडं असा पाऊस पडलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही नदीला पाणी पण वाहत आहे. तर आपण इकडून खालून आलेलो आहे, तर इकडं पण पाणी बघू शकता तुम्ही. तर मित्र आपण पुढे आलेलो आहे, तर इथं बघू शकता रोप किती छान असं उतरलेलं आहे. इकडं पण आहे गाईस, कारण आज सावलीच आहे थोडी थोडी. चालू आहे आम्ही इकडंच. तर इकडं एक वाडी बघू शकता. तर जाऊ आता पुढे. तर काहीच आपली व्हिडिओ आज आदिवासी यांच्यासाठी. तर बघू शकते इकडं काही दिवसापूर्वी इकडं हा डोंगर धसळला होता, बघू शकते इकडं. तर इथं आपले आदिवासी माणसं राहत होते, इथंच राहायचे. तर त्यांनी घर आता इकडं बांधलेलं आहे, बघू शकता. खोडके वस्ती आहे गाईस इथं. तर इकडे या झाडाच्या वर इकडं या टेकडीवरती आपले पेठेवाडी. तर गाईस इथं आपल्याला वनस्पती भेटलेले आहे, तर कोणतेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय म्हणतात याला. तर गाईस आपण पुढे आलेलो आहे, ते इथं बघू शकता सोलर अशा प्रकारे. तर खूप छान अशी सोय केलेली आहे मोटरीसाठी. तर इकडं पण रॉप बघू शकता तुम्ही. तर ही वाडी गाईस खोडकी वस्ती, दुर्गम भागामध्ये. तर गाईस या वाडीकडे येण्यासाठी रस्ताच नाही, गाड्या काही येते नाही इकडं, कारण त्यांना पायी पायीच यावं लागते. तर असे ट्रॅक्टर वगैरे येतात, बघू शकते इकडं. तरी आपली आदिवासी वस्ती, आदिवासी. तर गाईस इथून ते माणसं येतात इकडं, कारण रस्ता त्यांना गाडी आणण्यासाठी इकडं नाही, कारण ट्रॅक्टर्स येतात त्याच्यामुळं. तर आज माणसं इथले कुठे गेले काही माहीत नाही, कारण सगळे कामानिमित्त कुठेतरी शेतामध्ये गेले असतील. बघू शकता तुम्ही इथं आहे एक दरवाजा उघडा. तर काहीच बघू शकता तुम्ही, मागाशी तुम्हाला नदी दाखवलेली ती ही नदी, कारण की ती अजून इकडून वरून ह्या डोंगराकडून येते. हां, तर काहीच ही नदी पण तिकडंच जाते. मागाशी आपण ते पाणी पिलं तिकडं. तर दोन असे आहेत, तर की त्या साईडनं आपण माशी ब्लॉग बनवलं तिकडून. तर आता इथून काही नदी नाही राहीक, जंगलातून जावं लागणार आहे आपल्याला. तर जाऊ आता आपण. तर गाईस आपण एवढ्या जंगलामधून चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही. आपली टीम 4 जणांचीच आहे, पण काही विषय नाही. तर बघू शकता जंगल खूप खतरनाक जंगल आहे गाईस. तर एवढं जंगलातून चाललेलो आहे आपण. तर इथं वर बघू शकता झाड आहे, खूप मोठे मोठे झाड आहे गाईस, बघू शकता तुम्ही. इथं पण पाणी आहे खाली. तरी आपण इकडं वर आलेलो आहे, तर बघू शकता इकडं झाडी, खतरनाक झाड आहे. तर गाईस बघू शकता आपण पाण्यापाशी पोहोचलेलो आहे. गणूबाई थकला का? थकला का तू? नाही. तर आपला गणूबाई थकलेला नाही. आंघोळ कर मग याच्यात उडलं मोडून जाईल. असं आहे का? तर ठीक आहे गाईस, आपल्याला अजून इकडं वर जायचं आहे धरीतून, डायरेक्ट टेकडीकडे जायचं आहे इकडं. हा, कोंबड किल्ला. तर गाईस इकडं हे आपले दाजी म्हणते इकडं कोंबड किल्ला आहे, बघू शकता.
इकडं कोंबड किल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोंबड किल्ला आहे. आपण इकडं फर्स्ट टाईम आलेलो आहे त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं माहीत नाही. तर गाईस आपण इकडं चाललेलो आहे आता, कारण इकडून रस्ता आहे कुठेतरी. तर जाऊ आता आपण इकडं. तर गाईस आता आपण कोंबड्याची भाजी गोळावण्यास सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता आपल्याला सापडलेलं आहे 2 हे. तर आपल्या गणूबाई काही बाकीचं कोंबड्याची भाजी. तर बघू शकता अशा प्रकारे इकडं भाजी असतं. तर पाऊस पडल्यावर निघती, कारण आता संध्याकाळी पाऊस पडलेला आहे. आता उद्यापर्यंत भरपूर वर येईल, कारण आजच ती सुरुवात झाली वर निघायची. तर याचं आपल्याला इकडं पूर्ण हे जंगल हे करून जायचं आहे. तर काही जाऊ आता आपण पुढे. तर काहीच पूर्ण जंगल चालून आम्ही भरपूर वर आलेले बघू शकता तुम्ही. आपल्या गणूबाईला किती घाम आलेलं आहे. तर आपले दाजी पण पुढे आहे, त्यांना पण भरपूर असं हे झालेलं आहे गरम, कारण भरपूर ऊन झालेलं आहे. तर आलं आहे आपण आता, थोडं राहिलं आहे, थोडं म्हणजे हाय अजून थोडंसं. तर जाऊ आता पुढे, मला तुम्ही कंटिन्यू बघा. गाईस आम्ही जंगलामधून पार इकडं ट्रेकिंग करून पुढे आलेलो आहे. तर इकडं माय पाठी मग बघू शकता एक गाय चरत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही गाय, आपली गावठी गाय. तर इकडं घर नाही, काहीच नाही. गाई तिथं घर होतं पण इथले माणसं पळून गेले. तर बघू शकता इकडं. तर इथं काही वर्षांपूर्वी घर होतं पण तिथं काहीच नाही, फक्त एक केळीचं काच तरी झाड आहे तिथं बघू शकता तुम्ही. आम्ही डायरेक्ट पूर्ण जंगलातून इकडून आलेलो आहे. तर डायरेक्ट इकडे टेकडी दिसते, इकडून आलो आहे आम्ही इकडून. तर भरपूर असं ऊन पण झालेलं आहे. तर आम्ही 4 जण चाललो आहे, भरपूर रिस्क आहे तरी चाललो आहे, काही विषय नाही. तर आता आपण जाणारच आहे, आता इथपर्यंत आलो आहे. आपला गणूबाई पण दमलेला आहे, पण तो पण एकदम फास्टमध्ये चालला आहे. जे आदिवासी त्याचे बंडी नाव आहे तारनाक. तर काहीच पुन्हा एकदा झाडी लागलेली आहे बघू शकता तुम्ही. त्या झाडीतून आपण चाललेले. तर इकडं बघू शकता इथं काहीतरी हे आलेलं आहे झाडाला. कुठं? तर काहीच इकडं पुढे कुठेतरी वाघोबाचं हे आहे. तर आता आपण तर काहीच इकडं बघू शकता किती मोठमोठे फणस आहेत. तर पूर्ण झाडाला असे फणस लागलेले, खतरनाक. तर भरपूर असे मोठमोठे फणस आहेत. तर काहीच भरपूर मोठे असे फणस आहेत इथं. तर जंगलामध्ये एवढे मोठे फळं आलेले. तर काहीच इथं देव आहेत वाघोबाचं. तर तिथं काहीच आपण दर्शन घेणार आहे. तर आता आपण बुटवीट काढू मस्तपैकी. तर फायनली काहीच आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर आपल्या दाजीने घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं वाघोबाचं इकडं, काही विषय नाही. तर आजचा ब्लॉग इथं संपवू. इथून पुढचा ब्लॉग दुसऱ्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल पार्ट 2 मध्ये. तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा पुढचा पण. तर तोपर्यंत आता बाय बाय.